बालाजी सरोज भाव काव्य साहित्य प्रतिष्ठानचे 13 व 14 डिसेंबर रोजी हेमलकसा येथे राज्यस्तरीय साहित्य संमेलन संपन्न। नागपूर येथील बालाजी सरोज भाव काव्य साहित्य प्रतिष्ठान नागपूर यांच्याद्वारे 5व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन 13 व 14 डिसेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे करण्यात आले आहे। डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या हस्ते या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले। नांदेड येथील सुप्रसिद्ध गझलकार बापूदास श्री हे संमेलनाध्यक्ष होते। निसर्गाच्या सानिध्यात लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे डॉक्टर बाबा आमटे यांच्या पावनभूमीत हे साहित्य संमेलन होत आहे। या संमेलनात महाराष्ट्रातील दूरवरून अनेक जिल्ह्यातील कवी कवयित्री या साहित्यप्रेमी संमेलनात सहभागी झाले। तांब्यांची करवीर श्रीती नेवाळकरांची कीर्ती, तांब्यांची करवीर श्रीती नेवाळकरांची कीर्ती जणू हिंद। संमेलनाच्या प्रमुख अतिथी डॉक्टर मंदाकिनी आमटे होत्या। या निमित्ताने तेथील वन्य प्राणी डॉक्टर आमटेंनी संगोपन केले ते वाघ, मगर, अस्वल, तरस, लांडगा, घोरपड, निसर्गात हरण, विविध जातींचे साप व मोरपक्षी यांचे दर्शनही झाले। तसेच शिक्षणासाठी शाळा, आरोग्यासाठी दवाखाना अशा सुविधा निर्माण केल्या आहेत। 2 दिवसीय संमेलनात 13 डिसेंबर शनिवार रोजी रात्री रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले। संमेलनात 14 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 4 या वेळात साहित्य क्षेत्राशी निगडीत अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले। त्यात विशेष पुरस्कार, जीवनगौरव, समाजरत्न, समाजभूषण आदी पुरस्कारांचा समावेश होता। त्याचप्रमाणे साहित्याशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन व नंतर कवी संमेलन आणि सर्व सहभागी कवींचा सन्मान करण्यात आला। समूहाच्या संस्थापक अध्यक्ष सरोज चंदनकर यांनी आयोजित या साहित्य संमेलनामध्ये साहित्यप्रेमींनी सहभाग घेतला। नरेंद्र देशमुख यांनी सहकार्य केले तर विशाल देवतळे यांनी आभार प्रदर्शन केले।